आजही दारू पिऊन आले काय? तुम्हाला कालच सांगत होतं दारू पेसान तर घरात घेणार नाही तुम्हाला. पण तुमच्या रोज रोजच्या दारूला कटायली मी. कोण कठायासाठी पेटे, मी तर पेतो फक्त एन्जॉय करासाठी. देवदासची 6वी अवलाद झालं शेंडायला भाजी. डायलॉग बाजी नाही, हे आपल्या आयुष्यातलं सत्य आहे, जे मला ओरडून ओरडून सकाळी राहिलो. कॉलनीत राहतो आपण, जंगलात नाही. अडलंकार राहिले. त्याच्या घरी दूर राहा तुम्ही. माय घर आहे, माय दार आहे, आणि माय आहे. मला राज आहे. बस समजलं. मला कोणी बोलू शकत नाही. अख्ख्या गावाला सांगायची गरज नाही आपण दारू पिऊन आलो म्हणून. गावाला खायला सांगा लागते. दारू पिऊन आलो तुम्ही अमृत पिऊन आले म्हणून तुला टाकून राहिले. कापून आलो. हे गाडी पळून राहिली ना, म्हणून हे असं पकडून मी गाडी खाली पडली नाही. तुम्हाला झाड उभं नाही राहायचं झालं स्वतःच्या पायावर. दारू पिऊन नाही म्हणून तुम्ही. तू राजा एक नको लागतो मला. तू कालही म्हणत दारू नको पेट जाऊ. परवा वाजली किती वाजले? टाईम आहे घरी आता. आता काय 9 वाजले. 9 वाजले? कोणती घड्याळ वापरत असता? 9 वाजले का आता? रातचे 3 वाजून राहिले. सूर्य तर नाही दिसला अजून. तुमच्या बापानं पालता का रातच्या 3 वाजता सूर्य? बाप्पा नाही जायचं बरं. घरात जायचंय का तिथे नाही जायचंय? हो, आता राजाची सॉरी. राजा बस. जर राहिलं ना चौथ्या दिवशी आपल्याला ती बायपासवर बसायला लागेल भीक मागायला. काय होते तेवढं? आणि भीक मागणं माहित आहे का? एक सरा मोल्याला सांगा लागत नाही दारू पिऊन आलो म्हणून. मी पाहून राहिले लोक. स्वतःला तर इज्जत नाही. मग इज्जत असली नसली ती गमवा. चलता का जाऊ? मटण आणलं. हे घे, मटण घे, मस्त झणझणीत बनव. मटण कुठं आहे? मटण त्या पन्नीतल्या कागदात दिलं. याच्यात फक्त कागद आहे, मटण नाही दिसू राहिलं मला कुठे. ते म्हणणं कागदात ठेवलं म्हणे मटण. तर मटणाचा फोटो आहे ते दिसू राहिलं मला, बाकी तर काही दिसून नाही राहिलं. मटणाचा फोटो? ते तर मला माहिती होतं की मटण कागदात बांधून दिलं म्हणून. आणि एक कुत्र माझ्यासोबत ना, एक कुत्र आलतं पळत. बरोबर आहे, 2 कुत्रे गल्लीनं चालले असते. बाय त्या कुत्र्याला काय म्हणू नको बरं. एक काम कर, आता काहीतरी चांगलं चटक मटक खायला कर. मग मी स्वयंपाक केलाय, मी जेवली. टमाट्याची भाजी आहे, ते खासान तर खा, नाही तर उपाशी झोपा. नाही तर एक काम कर जा, हे मटणाचं आहे चित्र तेच खा. मटण कुठे केलं पण? आता काय बनवलं? टमाटरची भाजी. टमाटर बडे मजेदार. टमाटर बडे मजेदार. मी काय म्हणतो, ते दारू सोडा पण आता. डबल तू आली का त्या विषयावर? मगाशी तर सांगू राहिली तू मला लय गोष्टी ज्ञानाचे. आता काय झालं दारू सोडा? मग तुमच्या चांगल्यासाठी सांगून राहिली होती. माझ्या चांगल्यासाठी. पहिले चांगल्यासाठी तू खायला करत आहे, बाकीचं मग दुसऱ्या गोष्टी दारूवर येत आहे. त्या दारूच्या पुढे तुम्हाला काही गोड लागते काय? लागते ना. नाही, दारूच्या समोर मला फक्त चांगला चकना लागते बस. आणि दुकानदाराला शिवाय पैसे दिले नाही की? ते म्हणा आमच्या वैयक्तिक गोष्टी आहे. त्याले तुम्ही मला 10 शिवाय देते, मी देतो त्याला एखादी शिवी. कोणत्याच गोष्टी टेन्शन नाही तुम्हाला, आणि म्हणतात टेन्शन आहे मला. बाहेर गेलो ना मी, असं दिवस निघाल्यावर तुम्हाला सुचत नाही काय करावं म्हणून पहिले जाऊन काय करतो माहिती आहे? पहिले दुकानात जातो, 2 घुट पेतो, तर माझ्या डोकं चालते. आणि मग मला आठवते की माय बघा किती टेन्शन आहे म्हणून. मग अजून 3रा पॅक पेला की मग मला काही टेन्शनच राहत नाही. कारण की मला समोरचा रस्ता दिसत नाही. रस्ता दिसत नाही तर टेन्शन काय दिसणार? संध्याकाळी तुम्ही आम्हाला नाली दिसता डुकरे सांग. डुकर नको म्हणू दिले, माझे मित्र व्हायचे. बरोबर आहे, तुमच्या तर डुकरात काहीच फरक उरला नाही. तू सांगितलं ना माझ्या मित्राला डुकर नको म्हणत जा म्हणून. जा उड बरं, माझ्या डोकं खाऊ नको. जाय काम कर. तुम्ही लक्षात ठेवा, एक दिवस दारू तुम्हाला अशी अद्दल घडवीन ना की तुम्ही दारूले हात लावणं काय, दारूची पैसा नाही असं भरून दे सांग तुम्ही. आणि हे ना दिवस कधी येत नाही. आता एक काम कर,
आता या दिवसाची रात्र झाली, तू माझी रात्र खराब करू नको. तू एक काम करत आहे, त्या मॅडमचं फोन नको. तुम्ही पळलं तुम्ही फरसाण की नाही, लक्षात ठेवता माझी गोष्ट. अरे भरायचं म्हणजे मला दारूवाल्याचे बिल नाही भरणं राहिलं, तुझे काय गोष्टी भरवत बसू. भरायला लागेल ना. हे तोंडाचं काय होईल. हे पिलअप लावलं जरा, टॅनिंग झाली होती ना चेहऱ्यावर त्याच्यानं. अहो का बायको होस का सायको होस, मरता मरता वाचलो ना मी. इथपर्यंत जीव आलता ना माझ्या तोंडासमोर एकदम असं बचकन आलं तर काच्यासाठी लावा ते जरा टॅनिंग वाढली होती तर मग लावलं. जरा टॅनिंग कमी होते लावलं की स्किन चांगली होते, ग्लो मारते म्हणून लावलं. तुला माहित आहे का, कावळ्यानं किती बी घातलं ना स्वतःले तरी ते हंस नाही होत, शेवटी कावळाच राहते. तशी तर गत आहे. बात तो सही है. आता लग्नाच्या एवढ्यावर जरा तुम्हाला तुम्ही कावडा दिसू राहिली आहे की नाही. तू फक्त माझे पैसेच खर्च कर. तसं ते दारून आपण अभिनच होऊन राहिलो, टाटा बिर्ला पुढेच चाललो तसं. तू डबल आली का माझ्या दारूवर. मग काय कर जाऊ, जाय काउंट टाक बोलते, काउंट टाक बोल त्याचा. असं काढत नसते ते सुकल्यावर आपाप निघत असते. अरे भैया, त्या सुखाच्या पहिले माझा जीव सुकला असता. आता त्याचं काय करू मी. एक काम कर, कोणी याच्या पहिले ते काढून टाक, नाही त्याचा जीव निघून जाईल. मी काढीन नंतर सुकलं की. ये तुम्ही बाथरूम जाऊ. जा मग. आवाज होता झाला. मग कसं गेलो बायको तोडतो तसंच काहीतरी. मला वाटते बायको गाणं म्हणून राहिली होती. छोड़ के न जा ओ पिया, तुझको मैंने ये दिल दे दिया. त्या बाथरूम मधून आपल्या बाथरूम मधून कशी तरी आवाज राहिले, एकदम असे भूताचे आवाज राहिले. मग येतीनच ना म्हणजे आवाज, मीच कळत होती. आता मी तुला सोडणार नाही. काय केलं तुमचं. सांगते तुला. मला नाव द्यावं, मी काय केलं तुमचं. मला खाऊन मारून टाकले तुम्ही.
तुला माफी पाहिजे ना? हो मला जाऊ द्या हो. मग काढ 100 उद्बश्या. हो माझ्या आता 30 वर्षाचा झालो माझ्या कुठे काही काम नाही करत. काढत. थांबला. आता जास्त मारून टाकेल. हो मला सोडून. मजा येते. कसं वाटतंय? हो तुम्ही मला एवढं मारून राहिले पण माझ्या गुन्हा काय आहे हो तुम्ही कोण आहात सांगतो. सांगा ना मग लवकर एवढा उशीर. सगळं सांगतो. सांगा ना मग तुमची स्पीड आहे का 4G 5G स्पीड सांगा ना जरा. 300 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण तरी एवढं जेवण कसं काय. माझाही संसार चांगला चालू होता पण माझ्या नवऱ्याला तुझ्याच सारखी दारूची सवय होती. तो रोज दारू पिऊन यायचा आणि मला मारायचा. तुमच्या बोलण्यावरून वाटत नाही तुम्ही मार खात असाल म्हणून. स्टोरीवर लक्ष दे. मग मी एक दिवस प्लॅन केला आणि त्याला रागात मारून टाकलं. आणि त्या दिवशी मी स्वतःला वचन दिलं, जो कोणी नवरा दारू पिऊन बायकोला त्रास देईल मी त्याला मारून टाकेल. आणि माझं वचन मी पूर्ण करेलच, कारण मेरा वचन ही है मेरा शासन. शिवगती आता काय ती आता आली आहे. मी खूप वर्षापासून आहे. ते वाटते मला एवढं मारून राहिलं म्हणजे तुम्ही. आतापर्यंत मी 99 लोकांना मारलंय आणि आज तू 100वा. म्हणजे आज माझी सेंचुरी पूर्ण होणार आहे नाही हो, नाही. आणि या भूताच्या जगातली सचिन तेंडुलकर बनणार आहे. सोळा हो माझ्या लहान लेकर आहे हो. खोटा बोलू नकोस. तुझा आताच लग्न झालाय. तुम्हाला कसं काय माहिती. मला सगळं माहित असते. पण मला तरी धाव द्या हो. तू सहजासहजी ऐकणारा नाहीस. तुला मारल्याशिवाय काही पर्यायच नाहीये. मी तुमच्या पाया पडतो. मला सोडा. तुम्ही जे म्हणता ते मी ते करतो सगळं करतो पण मला नका मारू. माझ्या नावाने सेंचुरी करू नका हो. नक्की? हो नक्की. मग आजपासून दारू बंद. नाही हो आता होळीची कर येणार आहे हो. एक दिवस तर पिऊ द्या. मग मरच तू. नाही 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 मी काय म्हणतो 30 पिढी तर चालत नाही का. तुझे 30 सारखे तुकडे केले तर चालतील का तुला? मी आजपासून दारू सोडतो. आज काय आतापासून दारू सोडली दारू सोडली पण तुम्ही मला सोडा. तुम्ही सोडा मला फक्त. नक्की? हो नक्की सोडली मी. तुम्ही मला आता सोडा फक्त मला सोडा हो. जर का तू परत दारू पिलास तर मी परत येईल आणि माझी सेंचुरी पूर्ण करेल. आता मला माफ करा फक्त. एवढा वेळ माफ करा. ठीक आहे. तुम्ही राहता मी दारू सोडतो. तुम्ही ना फक्त मी तुमच्या पाया पडतो. तुम्ही दारू मला लागून नाही मारलं. तुम्ही घेऊन पाहिजे वाटते आपल्याला. काय बनालास? तुम्ही जाणार आता. तुम्ही खाली थांबले इथं. जाते पण तू दिलेला शब्द नेहमी लक्षात ठेव. नाहीतर डोळे बंद कर.
तुम्ही हा का केलाय? हा होती मॅडम. काय काय झालं? अशी चोट्यासारखी काऊन बसली? काय नाही ते मला थंडी वाजत आहे म्हणून कोपऱ्यात झोपावं म्हटलं. बरं असो. तुमचा तो फोन वाजू राहिला किती वेळचा? कोणाचा आहे? ते तुमच्या मित्राचा फोन आहे. तो म्हणते काय काय नाव आहे? गोल्याचा बर्थडे आहे म्हणे. तर ते पार्टी आहे म्हणे तर बोलावलं तुम्हाला. हो 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 माझं लक्ष. चल जातो मी. दिलेला शब्द लक्षात ठेव, नाही तर एक काम कर, त्याला सांग की तुझ्या नवरा म्हणा असं श्रीलंकेला गेला म्हणा फायनलची मॅच पाहिले. असं काहीतरी खोटं सांगून दे, येत नाही म्हणून सांगून दे. श्रीलंकेत काय मॅच आहे फायनलची? इथंच काय इंडिया? तुला लॉजिक आले पार्टीत जाणं सांगणं त्याला की मी येत नाही म्हणून. मला त्या पार्टीत जायचं नाही, मला काही दारू प्यायची नाही. तू जाय, तू त्याला सांग. काय दारू नाही प्यायची? तुम्हाला तर फुकटाची दारू असते तरच पसते. चालले कोण नाही? तुला काय सांगू मला सोबत राहते काय. काय झालं? ते रात्री मी बाहुबली पिक्चर पाहिला ना, तुम्हाला जर असं इन्स्पिरेशन आलं की आपण दारू पिऊ नाही म्हणून, आपला संसार चांगला राहिला पाहिजे म्हणून मी रात्री बसून विचार केला की दारू प्यायची नाही. पण मला सांगा, त्याच्यात तर दारूचा काही विषयच नाही. तुला पिक्चर मध्ये लॉजिक पाहिजे की नवऱ्याने दारू सोडलेली पाहिजे? बरं काही असो, माझ्यासाठी महत्वाचं काय, दारू सुटली झालं ते. हा बस मग त्याला सांग की नवरा गेला म्हणा तर त्याला फोन लावू नका, मी काही पाठवत नाही म्हणा. बरं ठीक आहे, सांगतो मी. तर ऐक नाही काम कर, जरा गरम पाणी करतं का? पाहिली ते बेडून खाली पडलो ना तर मला असं वाटतं की जरा मुका मार आहे काय माहित मला. आता पाहिले अजून पेट झाला लक्ष दारू म्हणजे अजून जोर येते खाली पडाल तुम्हाला. आता जाऊ दे, झाले ना गेले ना ते दिवस. आता मी काही दारूला हात लावत नसतो. जर तेवढं काम कर माझे. कुठं लवकर आवरा बरं. कशी जिरवली रात्री. हा आहे प्लॅनचा महत्वाचा टप्पा. The Bluetooth device is connected successfully. प्लॅन सक्सेसफुल. छोड़ के न जाऊं पिया, तुझको मैंने दिल दे दिया. जर तुमचाही नवराचा दारू पेत असेल तर त्याला अशीच अद्दल घडवा. एवढे नका मारू म्हणा की ते सुजला पाहिजे म्हणून, पण नाही प्यायला पाहिजे दारू. पण अद्दल घडवा, तसं सुधारणार नाही. आणि सोबतच ना या व्हिडिओला जरा शेअर करा बऱ्यापैकी लोकांपर्यंत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुमचा जर नवरा असंच करत असेल तर ट्राय करा.